नमस्ते, मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी बघा, परवा दिवशीच्या ब्लॉगच्या ह्याला अजिबात मी कुठल्याच कमेंटला उत्तर दिले नाही. दिवसभर इतकं मला पेन होत होतं. दुसरी गोष्ट तर सगळी शेजार पाजारचे पण बघायला येत होते आणि मला काय ते योग्य वाटलं नाही आणि त्या मी मनस्थितीत नव्हते. पण सगळी कमेंट वाचले. सगळ्या ताई किती काळजी करतात, ते काळजी बघूनच असं वाटतंय, त्यांचे चेहरे तर मी बघितलेले नसते, पण असं वाटतं की माझ्या जवळ येऊन सगळे बोलत असतात. मी सावकाशच काम करत होते, पण का माहिती आता कसं काय झालं काही कळलंच नाही. सगळे ताई खूप काळजी केलेत. खरंच त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. त्यांची काळजी खरंच माझ्या काळजाला येऊन अक्षरशः असं भिडलेलं आहे. किती मोठी छान यूट्यूबद्वारे आपली फॅमिली झाली ना. बरेच ताई तर ना नंबर मागतात, पण खरं सांगू का, सोशल मीडियावरती असं नंबर देणं बरोबर नाही. आणि कसं होतं माहिती आहे का, एक प्रकारचा त्रास वाटतो. तुमच्या मनात काही नाही, पण दुसरे पण लगेच नंबर घेतात, त्यामुळं देऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्याकडे आलात किंवा मी चुकून तुमच्या गावी जर आलेत, तर जरूर एकमेकांचे नंबर देऊ, भेटू, बोलू, गळाभेट घेऊ, सगळं करूया. हँड ग्लोव्ज जरी घालून स्वयंपाक केला तरी पण तसं जमणारच नाही. किंवा काय होतं, गरम वाफ लागते. आता हे सध्या बोटाला वाफ लागते, पण एक प्रकारची मी स्ट्रॉंग झाले मुलींना बघून किंवा आईंना बघून. एकतर अशी कमेंट आली होती की सगळं काम तुझी सासूच करते, तू फक्त तुझं आणि तुझ्या मुलींचं दाखवते कौतुक करण्यासारखं. हे कसं तुमच्या मनात विचार तर येऊ शकतात. त्या ताई कोण होते मला माहीत नाही. मी खरं सांगते, ती मी कमेंट डिलीटच करून टाकलेली आहे. मला ते काही पटलेलं नाही आहे. पण ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे तो. त्यांच्या ते मनातच तसं विचार येत असेल तर, आई जर सगळेच काम करत असतील आणि करतेच, तर मग मी कशाला आईंचं उगाच असं काही गोष्टी मी दाखवले असते किंवा आईंचं कौतुक केलं असते. काय माझं असं ह्यात काय राहणार आहे का? जेवढी माझी सख्खी आई आहे त्याच्यावरच्या माझ्या सासूबाई माझ्या आईंच्या वरच्या आई आहेत. मला कधीही माहेरची उणीव आजपासून भासू दिले नाहीत. एखादी पटकन मग मी त्या दिवशी निर्णय घेतला असता की चल, की इथं जरा किती जरी म्हटलं, आता माझा हात जेव्हापासून कापलाय तेव्हापासून माझा हात अजिबात बंद नाही आहे. भाज्या चालू आहेत, गॅस क्लीन करणं चालू आहे, निम्मा अर्धा सगळं स्वयंपाक वढते, पोरगी तर देवपूजा करते, झाडून असतं, सगळं सगळं असतं, फरशी बिरशी सगळं करते बिन हात भिजवता. मग मी तसं मग मग मी करू द्या आई, काय तर करू दे म्हणून मी गेले असते की नाही. तसं काही नाही, त्या ताईंच्या मनातनं काढायला पाहिजे. चपाती करले आजी, आता तुकडे पण करणार आहे. तुकडे पण करणार आहे. तिथं बाबा बसले जाळ घालायला. तुकडे करून मग ताक करा म्हटलं. काल आईने चपाती केलेले ना, थोडेसे 5-6 भरपूर राहिलेत. आणि काल काय झालं माहितीये का, काल दुपारीचे 12 वाजल्यापासून माझ्या चुलत जावा, चुलत सासवा, चुलत धंदा सगळे दिवसभर बघायला घरी. आणि तुम्हाला जखम जर दाखवले तर पूर्ण छान आता मिळून आले, पण ठणका खूप खातो. तर ठणका भरपूर आहे. फक्त ते म्हणतात की पट्टी बांधून इन्फेक्शन होतंय आणि ड्रेसिंग करायचं. पण जो वरचा काय टोका आहे का, तो टोका बसलाय. पण माझं प्रॉपर ह्या 2 बोटाने आणि ह्या हाताने असं काम चालू आहे. सगळेच कामं एकदम परफेक्ट होत नाहीत, पण चालू आहे. मग काय होतंय, थोडंसं मग ह्या 2 बोटांना मुंग्या येतात, ह्या त्याला ताण आहे. तर चपात्या पण भरपूर राहिलेत. मिक्सर अजून घ्यायचं आहे, तर मिक्सर घ्यायचं म्हटलं की खूप भीती वाटते. खलबत्त्यात चपात्या उकडून पण चपात्या छान होत्यात. माझ्या माहेरी बघा, आता पण वहिनी करते. जसे मी आता तुकडे केले ना, असे तुकडे करायचे उपीट सारखं पाणी घालून. कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि पाणी आदन, जसं उपीट पाणी आदन आल्यावर आपण रवा टाकतो उपीटाला, सेम त्याच पद्धतीचं ते करायचं असतं. पण आता मी ना आपलं पोहेसारखं करणार आहे चपातीचं. तुम्ही तुकडा खाणार नाही ना? चपाती खाणार आहे ना? येत पण नाही वाटणे तुम्हाला तुकडे. आणि ताक पण करून घ्यायचं. आज सगळं मिक्सरचं काम आहे. मिक्सरला बघितलं की नुसतं अंगाला काटा यायलाय. सईची एसटी चुकली आहे. सई आली आत्ता अजून माघारी, तर तिला पण ती आहे, तर म्हटलं ती पण जेवणार आहे, तर तिला पण खायचे तुकडे. तर म्हटलं चला आता तुकडे वगैरे आता बाहेर चुलीवरती मला एवढं पटपट होणार नाही, गॅसवरतीच बनवणार. आमटी बनवलेली चुलीवरती ठेवलेली, बाकीची जे सुकी भाजी भात वगैरे जे बाकीचे कामं आहेत ते सगळं आता गॅसवरती पटापटा करून घेणार आहे. तर चला फिरून घेते आपलं.
तसंच ना शेपूची भाजी वगैरे बनवून घेतली आणि आधीच आमटीला फोडणी ठेवून मी चुलीवरती ठेवलेलं होतं आणि आई चपात्याला लागणार होत्या. आणि आईंचं पोरगं, आईंचं बाळ म्हणजे हे सईपरीचे बाबा, ज्याचं त्याला वडते बघा, तसं जसं मला लागले परिसईला वडते तसं आईला काम लागलंय, यांना वडले. तर आईला जाळ घालू लागायला लागले. त्यांचं शेकायचं पण काम चालू आहे. त्यांना मळायला पण जायचं होतं, पण चपाती खाऊन जायची होती आणि त्यांना तुकडे पण खायचे होते. खरं सांगू का, तुम्ही म्हणता राशन आता शिळं नको खाऊ, पण का माहिती चपातीचे तुकडे म्हटले की मला इतकं तोंडाला पाणी सुटते ना. भरपूर असं तेल घ्यायचं, तेलाला कंजूशी करायचं नाही तुकड्याला, कारण की जसं कांद्या पोहेला तेल भरपूर लागतात ना, तसं तुकड्याला तेल भरपूर लागतं. भरपूर तेल, जिरे मोहरी, कढीपत्ता बाहेरून का परी मला लवकर आणून दिलं नाही, त्यामुळे कढीपत्ता स्किप केला. टमॅटो, कांदा, ह्याच्यामध्ये जर गरम मसाला घातला का आणखीन चव वाढते ह्याची बरं. आणि भरपूर असं ना मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार आपलं अर्धे चमचा हळद टाकलेलं आहे आणि एकसारखं मस्त हलवून घ्यायचं. जेव्हा तुकडे बारीक करतो ना, जसं पोहे भिजवतो, पण ह्याला फक्त शिंतोडा मारून आपले चपातीचं हे जो पीस आहे का म्हणजे तुकडे, तर ह्याला फक्त ओलावा करून घ्यायचं. कोणाला सॉस बरोबर खायला आवडते, कोणाला आवडत नाही, पण पर्सनली तुम्ही एकदा सॉस बरोबर खाऊन बघा, पास्तापेक्षा कमी लागत नाही. 5-6 चपाती होते रात्रीचे, म्हणलं आईची इतकी मेहनत आहे, लकीला एवढंच तेल लावलेलं चपात्या देण्यापेक्षा त्याला आम्ही सेपरेट रोज भाकरीच करत असतो. म्हणलं चला आईचे नारळ राहिला, नारळ ही धरा, कुठे घातला, इथं माझ्यापाशी आहे. चला, नुसती गडबड अचानक ना, याला मायला मी तर जाणार नव्हते, आईच जाणार होत्या चालत. कधी तू लावणार आहे कुलूप, तर अशा त्याचे मिस्टर घ्यायला लागलेत गाडी. तर म्हटलं चला, तर चालत मला जायचं झालंच नसतं. हा, इकडनं कुलूप लावते, चला आई, हितनं लावते कुलूप. हा, तर जगची यल्लमाची यात्रा आहे ना, मग आज नैवेद्य असतं ना. आपल्या गावात पादुका येतं यल्लमाच्या एका रानात, तर तिथं जायचंय. आपल्या अगदी गावाच्या शेजारीच आहे. माझं काहीच नियोजन नव्हतं, पटकन साडी वगैरे घातली आणि चला म्हटलं जाऊया. नैवेद्याचं आईनं भरलं आणि सकाळीच आई नैवेद्य केल्या होत्या. तर चला, आता राहिलं तिथं गेल्यानंतरच बोलते, कारण की खूप उशीर असं झालंय. आई पण पटकन झाल्या तयार. आई पंचपाळ घ्यावा, आई जाऊन आले तर आता. चलो, त्यात बसलंय म्हणून म्हणलं जाऊ नको, हा पळायला येत नाही बाबा इथनं. आजोबा कोण येऊन गेलते का नाही, आलते का? केले परड्यास गेला पण आता बसून पद्धतशीर बसू जत्तला गेले तुम्ही. बर, आज 2 ताईंचे कमेंट आल्या होत्या. सध्या जगची यात्रा आहे आणि खरंच सोलापूरच्या यात्रेच्या नंतर तसं जर बघितलं, गड्डा आणि जगची यात्रा हे 2 मोठ्या यात्रा असतात. पण गड्डा जानेवारी संक्रांतीच्या वेळेस असते आणि जगची यात्रा आता असते, खूप मोठी असते. जसं माझं लग्न झालं आहे तसं मी माझ्या नंदेकडे दरवर्षी सई किती लहान होती, दुपट्यात गुंडाळून मी गाडीवर घेऊन जायची. परत परी झाली थंडीत असं जायचो, खूप मजा यायची. त्यानिमित्ताने ताईंकडे पण जायचं व्हायचं. याला मायचं दर्शन प्लस यात्रा आणि यात्रेतली मजा. ह्या वर्षी आम्ही ते मिस करणार आहे. आईंना पुरींना पाठवावं असा विचार चालू होतं, पण आईंना दगदग नको. कारण अमावस्यापर्यंत यात्रा असते आणि तिथे गेले की त्यांची मुलगी म्हणजे आमच्या सीमात आहे राहा बोलणार. 1 दिवस 2 दिवस राहिलं आणि तिथं एका जागी बसून आईंचं दरवेळेसच आहे. जेव्हा जतला जाऊन येतात तेव्हा नेमकं इतकं आजारी पडतात ना, चालांशिवाय ते बऱ्याच होत नाहीत. इथं कसं आपल्या गावात आत बाहेर शेळांकडे जा किंवा बाहेर आपल्या बागेत हिंड. आणि तिथं कसं असतं, आजकालच्या बघा ज्या आपल्या एजेड असतात ना, वयस्कर माणसं, जावई समोर बिलकुल जात नाही. जावई आलं की पटकन पदर घेऊन दुसरीकडे जात असतात. असं आईंचं भानगड आहे. त्या नादात मग आई एका जागेच बसतात.
मग परत आता 1 तारखेला फिरायला जायचं आहे, परत मग ते दगदग कशाला. त्यामुळं मी पण जाणार नाही, गर्दीमध्ये नकोच म्हटलं, कारण की खूप गर्दी असते, एकामेकाला थटाथटी आणि काय तर निमित्त होऊन बसेल. त्यामुळं मी पण यावर्षी यात्रेला जाणार नाही. इथंच यल्लमाईला सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी जे मला पाहिजे तेच होऊ दे आणि बाळाला घेऊन मी दर्शनाला नक्की येईन. आता तरी काय प्रॉब्लेम, म्हणजे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली का आपण एकदम खुश होऊन जातो. कुठलं पण बाळ होऊ दे, दोन्ही माझंच असणार आहे, पण बाळा घेऊनच येणार आहे. दगदग नकोच, हे पण मला म्हटलं की अश्विनी नकोच जास्तीचं दगदग करायला. एकतर प्रवास पण होईल आणि ये जा तर होणारच आहे. आणि यात्रा म्हटले की पोरं सगळी यात्रा फिरल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पोरींना असं सांगितलं आहे की आता जानेवारी, म्हणजे जानेवारीच्या एंडिंग ना कुणाच पार्टी कुणाच पार्टी तर आज ना भाऊंची, म्हणजे माझ्या सख्या दिराची, शिक्षक लोक आहेत का गावातले सगळे होय काय. तर 2.5 किलो मटणाचा बेत आहे म्हणे. तर म्हटलं मला तर काय सोलायला लसूण येत नाही, आई गेलेत बाहेर, आई आल्यानंतर लसूण कधी सोलतेल म्हटलं. तर आई ठिकाणी एका ठिकाणी मर्तिकेच्या ठिकाणी भेटायला गेलेत. तर जिंजर पेस्टच आणा, आपलं गार्लिक पेस्ट ते आणा. हां अहो ह्याला ना मला मम्मी म्हटल्या, हो हे तुमचं चुकीचं आहे म्हटले, जरा ह्याला धार करून देतात म्हण. आपलं कोण धार करतं ह्याला? हां म्हणून हार्ड जातं हे. हां धार करायचं म्हटलं त्याने. हां म्हणून मी म्हटलं मम्मी मला येतच नाही, तुमच्यातलं कोण पण सोलतं, ह्याला धारच नाही म्हटलं त्याने. यांना मला घरातलं एक नारळ फोडून द्या असं म्हटलं, वरून झाडावरनं पाडा म्हटलं तर कुरकुर करते. झाडावरचा नारळ काढला. असं मला एरवी काढून देता काय? तुमचं मळ्यातली आता पार्ट्या म्हणून चालू आहे, फोडून हे करून द्यावं लागेल मला आता. हे हार्ड आहे, चिरायला येते की नाही काम आहे. हार्ड आहे, चिरायला येत नाही. आई यायला उशीर आहे अजून. फोडायला आई नको बाई, तसं एवढी सोय असताना काय कोराडीनं. मग आता हे आणा, लसणाची पेस्ट आणा, आलं हाय घरात, मसाला किती वाटी 2 वाट लागते काय? सगळं तयारी करून द्यायची मला. संध्याकाळी द्यायचंय ना, आत्ता 4 वाजले, ती 6-7ला. हां हां 7 वाजता वा कसं करताय. आमचं करायचं काम आम्ही करतो. भाकरी करायची आहे काय तुमच्या दोघाच्या? नाही भाकरी आणणार आहे, पण मकाची भाकरी कर मला. तुम्हाला मकाची भाकरी पीठ आता 2च हे येते बा, बाजरी 2 भाकरीचंच पीठ आहे. दळायला ठेवलं, तुम्ही आणलंच नाही. काय पण म्हणा, आज आईनाच आहे ते, आज सगळं काम. भाकरी मला कुठे येते. नारळ फोडून सोलून पूर्ण आणि मला बारीक कट करून दिले होते आणि मळ्याकडे द्यायचं, साहित्य द्यायचं चाललं होतं. तेवढ्यात अशा त्या आल्या, त्यांची मशीन थोडीशी बिघडली होती आणि माझं मशीन ते नेले होते. ते परत द्यायला आले होते, बोलले की अश्विनी तुम्हाला वरचं जे द्यायचं ते द्या. आणि मला काय बारीक दुसरं करायचं नव्हतं, फक्त खोबरंच बारीक करायचं होतं, लसूण किंवा आलं वगैरे काहीच नाही, दुसरं कुठली पेस्ट वगैरे काहीच नाही. कारण की मी त्यांना सांगितले होते आधीच की मला लसूण सोलायला येत नाही, कसलंच येत नाही, कशी कामं करते मला माहिती आहे. आणि घरचं लसूण तर आई सोलून देतात आणि आई पण नव्हत्या, आणि आई असतो वाट बघणं पण नको आहे. आजकाल इतकं सगळं विकत मिळते, जसं की बघा आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, परत काय ते मसाला हळद लागतं ते सगळं ह्यांना आणायला लावलं. आणि जे काय आहे घरचा मसाला, पातेलं, चमचा, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते द्यायचं चालू आहे, जसं की पळी वगैरे. तर एरवी घरातलं काहीतरी काम करा बोललं तर करत नाहीत, आणि असं काय तर असलं की पटकन यांचं करायचं चालू असते. भाकरी पण करायच्या होत्या, पण ह्यांना म्हटलं भाकरी आपापल्या, म्हणजे परत हे मला बोलले की सगळे भाकरी आपापल्या घरातून आणाले, जसं की ज्याला किती लागते ते आपापल्या घरनं आणालेत. ते एक माझं टेन्शन पूर्ण निघून गेलं. तर ताटं पण न्यायची होती आपल्याच घरातनं,
तर आईंना उद्या जबरदस्त काम लागणार आहे. मी आई आज गेले त्या म्हणून गावाला. आई दुपारची जेवणाची भांडे कधी येऊन घासतील म्हणून घासायला गेले खरी, पण त्यातून भरपूर असं रक्त आणि थोडंसं पाणी आलं. पण मी विचार केला आज येते का थोडं थोडं सावकाश बघावं, तेवढंच आपल्या आईंचं काम थोडं आणि सगळी पोरं तिथं चूल चूल पेटवून सगळं झालं. पातेली नेलं. मटण कुठं आहे? मटण गावात मला फोन करते मटण. मी सांगोल मध्ये म्हटलं मटण कुठं नेत आहे. बरं तिथनं 9 वाजता मटण येऊन घेऊन गेली मग केलं. अवघड आहे. तुमचं तसं झालं असतं आता. आ बघा यात आहे बाई उघडा होई कसं पाकीट काढायचं मटण ग. आवा आई मटण काढते ती सप्पक आणि रस्सा असतंय. रसा एवढा बास होती का? मग स्वयंपाक शिकते ती होय परी. बस बस हा? पण भांडे घासायचं काय जमलं नाही. उलट आई वरडल्या. तर कसं म्हणायचं ह्यांना सासूबाई आईसारखेच आहेत की नाही. आणि बरंच ताई बोलले की ताई धुण्या भांड्याला बाई लाव. पण सगळ्यात म्हणजे मी धुणं वगैरे वाळत घालते आणि जास्तीचे कपडे काय आता मी काढलेले नाहीत. पण आई बोलतात की मला तर काय काम आहे अश्विनी नको बोलतात. मग हे बोलतात की आईच्या पुढे नको जाऊ अश्विनी. ठीक आहे मग आम्ही सगळे मिळून एकत्र कसं तरी आमचं चालू आहे संसाराचा कामाचा गाडा ओढायचा. त्यामुळं काही नाही. तर आमचे दीर पण आले होते. आले आले फ्रेश वगैरे व्हायला गेले. मी एका बाजूला चहा वगैरे ठेवले होते. तर ते बोलले की घरातले काही ताटं घे आणि काही ताटं ना जिथं मळ्यात आता त्यांचे शेजारी 2 मित्र आहेत त्यांच्या घरातून काही ताटं आणायची आहेत. आणि तिथून एक पातेलं मोठं म्हणजे रस्सा भरपूर बनवायचा आहे वाटतं. तर पातेलं पण घ्यायचं असं बोलले. बरं झालं म्हटलं. आणि घरातली बघा कुठलीही बाई भांड्यात जीव गुंतलेला असतोय. 3-4 घरातून भरपूर ताटं येणार आहेत म्हटल्यानंतर म्हटलं आता काय तर मार्किंग करावं. तर परी म्हणाले की पटकन फ्रीज उघडून नेल पेंट घेतली. तर त्याच्यावर थोडी मार्किंग आणि माझं मोजायचं काम चालू आहे. असं प्रत्येकांच्या बाबतीत घडत असणार आहे. मम्मी तर तशी करत असते. भांडी कोंडी असेल तर असं मार्किंग करूनच मग बाहेर देत असते. उद्या मात्र आईला जाम काम लागणार आहे. कारण की सगळी ही चिकट ताटं विटं धुवायचं म्हटलं की ते आईंनाच करावं लागणार आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये जरा अवघडच आहे. तर असा आजचा ब्लॉग होता. यांच्या मटणाच्या पार्टीची तयारी चालू आहे. आणि आमचं व्हेजचं आम्हाला जेवण बनवायचं होतं. कसं वाटलं आजचा ब्लॉग हे मात्र सांग.